असं म्हणतात की कुठल्याही मंदिरामध्ये जर आपल्याला झाडू मारण्याची किंवा जे बूट चप्पल वगैरे असतात ते उचलून ठेवण्याची जर सेवा मिळाली तर खूपच भाग्यवान समजलं जातं. परंतु असा कधी योग माझ्या तरी आयुष्यात जुळून येत नाही, आलेला नाही किंवा मी आणलेला नाही असं म्हणायला हरकत नाही. परंतु आज मी इथे आमच्या सोसायटीच्या गणपती बाप्पांचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये झाडू मारते आणि रात्रीची वेळ आहे. परंतु या वेळेला मी मंदिरामध्ये का झाडू मारत आहे ते तुम्हाला पुढे कळणारच आहे. मंदिराच्या आजूबाजू बरीच झाडं आहे, तर हवेने झाडांची पानं पाचोळा काय म्हणतो ते उडून मंदिरामध्ये येतं, त्याच्यामुळे कचरा होतो. तर हे बघा, हे आहे कारण. या निमित्ताने का होईना परंतु मला हे भाग्य मिळालं की मी मंदिराला झाडू मारला आणि मंदिर स्वच्छ केलं आणि मला खरोखर खूप छान वाटलं हे करून. ॲक्च्युली हे रोज करायला पाहिजे. आणि रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत आणि मी आलेली टूटा हुआ आहे क्या वो पहिले से. शेरूला घेऊन आली, पळायच्या मार्गावर आहे पण आम्ही त्याच्यावर लक्ष देतोय. मिष्टी गुणगुण आज घरी नाही आल्या, त्या आम्हाला इथे भेटला. हाय शेरू, हॅलो बेबी, हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग ऑल. गुड नाईट व्हायला आली ॲक्च्युली, संध्याकाळचे 8:30 वाजले आणि माझं डिनर 7:30च्या आधी झालं. मी मस्तपैकी बाजरीची भाकरी चुरून दुधाबरोबर खाल्ली, कोबीची भाजी खाल्ली, प्रशांतजींना उडदाची डाळ, कोबीची भाजी, बाजरीची भाकरी. प्रतीकला मेथीचे पराठे करायचे. म्हटलं याला एक चक्कर मारून आणते मग करते तुझे पराठे. आणि मंदिरामध्ये शेरू इकडे तिकडे फिरतो, मग पाय घाण होऊन जाता म्हणून झाडू मारून घेतला. आणि देवाच्या तिथे मंदिरात जाऊन काम करणं खूप शुभ असतं. खूप भाग्यवान असतात ते लोक ज्यांना ही संधी मिळते. माझं मी स्वतःहून घेतली, संध्याकाळची वेळ होती पण झाडून काढलं मंदिर. इतकं छान वाटलं मला. आणि मिष्टी मला म्हणे की शाम को झाडू नहीं लगाते, म्हणजे मुलींना पण माहिती असतं. मग मी तिला म्हटलं बेटा शाम को नहीं लगाते, अभी तो रात हो गई है ना. काही लोक रात्री पण नाही मारत वाटतं. मिष्टी तुम लोग रात को भी नहीं लगाते झाड़ू? रात को तो लगाते होंगे, शाम को नहीं लगाते, लक्ष्मी जी के आने का टाइम होता है ना. तर चला आता. हाँ बस एक बार. हम छोटे थे ना, हमारे घर में हर 1 घंटे बाद झाड़ू लगता था. एवढे सगळे होतो हम. हाँ तो घर बहुत छोटा था और हम बहुत सारे बच्चे थे ना. हर एक घंटे बाद झाड़ू लगाना पड़ता था हमारे घर. तर चला, खूप वेळ झाला मला येऊन खाली. उद्या 15 ऑगस्ट आहे, तर काय करणार आहे तुम्ही मिष्टी? गाणे बोलणार. गाणे. कोणतं गाणं? वंदे मातरम, ध्वजगीत, जनगण मन. तुझं नाव काय ग बेटा? सायली. सायली, तू पण गाणं म्हणणार आहे का? हो, ते ध्वजगीत बोलणार. ध्वजगीत बोलणार आहे तू? तर ह्या बघा, ह्या मुली प्रॅक्टिस करत होत्या गाण्यांची. बायका बसता मस्त जागी इकडे गार्डनमध्ये. मी काय येत नाही, मला पहिल्यापासूनच टाईमपास करायला नाही आवडत. गप्पा मारणं, मैत्रिणींशी मैत्री बनवणं छान असतं, पण का कुणाच ठाऊक मी नाही येऊन बसत कधी. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आहे 15 ऑगस्ट. तर स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लेट आलेला आहे, पण मी 15 ऑगस्टला शूट करते म्हणून हे बोलते मी. उद्या आहे माझा बर्थडे, माझा वाढदिवस आहे उद्या. तुमच्यापैकी बऱ्याच जणींना माहीतही असेल आणि बऱ्याच जणींनी मला विश देखील केलेलं आहे. तर पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद. करीना येते, ती ऑन द वे आहे. 1 तासामध्ये ती येऊन लागेल. आता 6ला 10 कमी 7 वाजेपर्यंत ती येईल. तिला मी म्हटलं होते काय नको येऊ, कारण तिला ना सहन नाही होत प्रवास वगैरे, लगेच ती आजारी पडते, नाजूक आहे जरा करीना. परंतु ती बोलली मम्मा तुझा 50th बर्थडे आणि मी नाही यायचं, असं कसं शक्य आहे. तर ती येते आता. चला, आज शनिवार आहे. गुरुवारी मी स्वामी चरित्र वाचलं, शुक्रवारी दुर्गा सप्तशतीचं पारायण केलं. हनुमान चालीसा तर तसं मी रोजच वाचते, पण मग आज शनिवार आहे तर आज जरा जास्त वेळेस वाचेल. तर आता पाय वगैरे धुवून हनुमान चालीसेचं वाचन करते, संध्याकाळची देवांची पूजा वगैरे करते, मग जेवण करते आणि मग बाकीच्यांसाठी डिनर बनवते. तू माझ्या बर्थडेसाठी एक्साइटेड आहे का बाळा? आहे का बाळा? बोल ना, बोल ना शेना. ए शेना, नाही बोलते? म्याव नाही करते तू? म्याव.
जेव्हा ह्या पत्र्यावरती कबूतर येताना शेरूला एकदम असा तो एकदम स्थिर होऊन जातो आणि असं एकटक नजर लावून त्याच्याकडे बघत असतो. स्लो मोशनमध्ये चालत येतो आणि हळूहळू हळू त्याला वाटतं आवाज केल्यावर ते का पळून जातील. चला, माझं झालं हनुमान चालीसा वाचून मंत्र जप जे करायचे होते ते करून. प्रशांतजींना म्हटलं करीनाला फोन करा, त्यांना विचारा काय खायचं आहे आणि मग ती भाजी घेऊन ये. आता श्रावण आहे त्या हिशोबाने त्यांनी फोन केला तर ती बोलली शेपूची भाजी. म्हणजे ज्या भाज्या बा मम्मीच्या हातच्या आवडतात, ज्या तिथे नाही खात, तर ती बोलली शेपूची भाजी. मग प्रशांतजी गेली शेपूची भाजी घ्यायला. बघू आता पोचेलच ती अर्धा तासामध्ये. मग तिला विचारते त्याला जोडी खिचडी खायची आहे का, काय करायचं आहे, ती जे सांगेल ते बनवेल. मग आता मी बेसनची चिले करून माझं जेवण करून घेते. इथे मी ही मिक्स व्हेज केली होती. प्रतीक काय लंचला आलाच नाही. आता मी ही भाजी खाऊन घेते डिनरला. काय कुठे जायचं, कुठे जायचं आहे तुला? थांब आता टिनू दीदी येते. हां, ती तुला घेईल बघ. टिनू दीदी येते. पहिले काळे कपडे काढून घ्यायला घे बरं. मशीन मध्ये सगळे कपड्यांना लागत चांगले कपडे. तूच म्हणजे दोष. हाय तुला आहे का बस? हाय तुला आहे का बस? हाय हॅपी बर्थडे. गेला पागल. मला थोडी तुला गिफ्ट बाळायचं हे कानातले अजून आहे. हा दिग्गज. त्याला भेटलीच नाही ती तू नीट बरं का? थांब ना. विचारतोय वेळ बघून मी आला करतोय. कोण आलं? आत्या आली आत्या. कोण आलं दीदी? आत्या. दीदी आली. अरे वो बोलता रे कौन है मेरा बाप एक्चुअल में? मेरे दो ये बहुत बड़ा हो गया एक महीने में. असं कट करून दे. अरे नाही चांगला. हाय पापा. क्या हो? क्या है उसमें? गाईज, बर्थडे माझा आहे पण मी करीनासाठी गिफ्ट आणलंय. पण गाईस मी माझ्या मम्मीसाठी गिफ्ट आणलंय. हे मम्मीला मी खूप काही गोष्टी गिफ्ट करणार होतो, काही करणारच आहे गोष्टी, म्हणजे एक्सपिरियन्सेस जे उद्याचं काय करू ते सगळं मी प्लॅन केलं आहे. माझ्या डोक्यात प्लॅन तर आहे, आता बघू कसं एक्झिक्यूट होतं. अजून एक गिफ्ट होता बट तो झाला नाही. बट दिस इज वन गिफ्ट दॅट आय गॉट फॉर हर. पण हे आता नाही उघडणार, रात्री उघडू रात्री. मम्मा तुझं गिफ्ट मी आहे. सॉरी. जिसके पास पैसा नहीं होता ना वैसा ही बोलता है. कमवले की मग तू गिफ्ट दे. थँक्यू. नाही नाही, माझी मम्मी गिफ्ट नाही. She got me a tank top. Tank top आहे ना? पण हे तो वेगळंच होतं, इथे गळ्याला बेल्ट होता फोटो मध्ये. 1000 रुपयासाठी नाही. थांब बाकी मला भेटा की कुठे जायचं तुम्हाला लगेच? आम्हाला भेटा की भेटतं की नाही? नाही तुमचे डोळे एवढे गंदे काय? कोणी साफ नाही करत का तुमचे डोळे? नको. आणि ते जास्त पुसून पुसून खराब केलं. आणि ते माझ्या लक्षात आलं किती पण पुसलं तरी त्याचं मग ते डोळे क्लीन करायला लागतं नाही ते इन्फेक्शन होतं आम्हाला. आम्हाला इन्फेक्शन होतं. मध्ये का कशाला एवढं रडतोय? छान म्हणून होतं म्हणून मी. हा मला कळलं, खूप छान दिसतं पण येते. आणि प्रशांतजींकडून मला बर्थडेसाठी आहे मुरमुऱ्याचा चिवडा. हा चिवडा प्रशांतजींनी बनवला आत्ता. प्रवासामध्ये आपल्याला लागेल ना उद्या. कशाचा प्रवास? तुझ्या बड्डेसाठी चाललो ना, देवीच्या दर्शनाला चाललोय. कोणत्या देवीला? मला माहीत पण नाही. म्हणजे हे सप्तशृंगी माता खूप दिवसापासून ठरलं होतं, पण तूच मला उद्या बोलवते. मग आताच फिनिश करायचा आहे का तो आता? तो झोपलाय का नाही झोपलाय मम्मा? तो झोपला नाही, तो एन्जॉय करतोय. तो झोपला नाही, त्याचे डोळे उघडायचे. इतकं सुंदर बाळ झालं मला. अगं बाई गं. किती भारी बघतोय तो. एवढे सुंदर सुंदर बाळ झालं मला. अगं बाई गं, किती पेढे वाटायचे आता. किती पेढे वाटायचे, एवढे सुंदर बाळ झालं. किती पेढे वाटायचे बाळा. 1.25 किलो पेढे वाटायचे.
माझे चुंदूर चुंदूर बाल क्या बोल रही क्या मालूम. ए बाळाला असं टॉवेल मध्ये आमचं झोपी जातं, तोंड पण काढत नाही बाहेर, मस्त होतं, डोळे उघडेच असतात मध्ये. किती भारी. सो गाईज मी मम्मासाठी तिच्या विशलिस्टमधून, तिची आणि माझी विशलिस्ट सेम आहे मिंत्रावर, सेम अकाउंटवर. तुमच्या विशलिस्टमधून हा ड्रेस मी ऑर्डर केला माझ्या घरी आणि मी आत्ता पुण्यावरून येताना घेऊन आली आहे. आता आपण मम्मीला सरप्राईज करू. इट्स अन इंडियन ड्रेस. मग मम्मीला आवडतो का आणि आता तिला आपण घालायला पण जाऊ. हॅपी बर्थडे. काय ग? हे हॅपी बर्थडे कसं लावू? हॅपी बर्थडे मम्मा. थँक्यू. हॅपी बर्थडे मम्मा. थँक्यू. हॅपी. ये टाइम है ये सब बोलने का. हे असं लावू? भगवंता परमेश्वरा, आतापर्यंतच्या आयुष्यात जी काही चूकभूल झाली असेल क्षमा करा आणि इथून पुढच्या आयुष्यात माझ्या हातून कुठली चूक भूल, कुणावर अन्याय, कळत न कळत सुद्धा काही चुकीचं होऊ नये अशी तुमच्या चरणी प्रार्थना. आयुष्यात तुम्ही जेही काही दिलं त्याबद्दल तुमची खूप खूप ऋणी आहे. आणि बाय द वे हा ड्रेस मला प्रशांतजी, करीना, प्रतीक या लोकांनी म्हणजे नाही. सरप्राईज. पप्पा आणि करीना. हा, पप्पा आणि मला तर करीना. आल्यावर कळलं. पप्पांनी करीनाला सांगितलं आणि करीनाने ऑर्डर केला. लावू? थांब रुकलो. हा ती लाव. Happy birthday to you. Happy birthday dear Karina. Happy birthday to you. Woo! हॅपी बर्थडे. कसं आहे ते? बेटा, मम्माचे बर्थडे असतं. मी त्याला घेऊन ऍक्च्युली केक. अच्छा नाही त्याच्या केकला आई आण ना बिचाराला थोडंसं देऊ. नाही केक नाही द्यायचं. पोट खराब होतं. इथे ठेव. काही नसतं त्याला त्रास नाही. चिन्या, हे बघ मम्माचे त्याला काही कळत नाही, काही birthday नाही होते त्याला ना. कळलं. मम्माचे बर्थडे. मम्माचे आजी. बर्थडे. कुचू ती कुचू. साईड कर यार. मम्मी मम्मा आहे आजी. मम्मा मम्मा. मी माझ्या बाळाची मम्मा आहे. आली बेटा, मम्माचे बुद्धी अच्छू पडू नको. मी मम्मीसाठी गिफ्ट आणलं आहे. सो दिस इज द गिफ्ट. शॅम्पेनची बॉटल आहे. हो का? नाही. तुला एवढं काम काय तर पण. अरे हातात देऊन मग फोडी ना. हा. हातातून. चल आता दे. ते फॉर्मॅलिटी आहे ते नगर पॉलिटिशियन कडे. शॉल नारळ नाही आणलं मी. थँक्यू. खोल ना ते. तुला पाहिजे का? नाही तुझं काम दिसायला. कॅन वी जस्ट स्किप टू वेर यू ओपन द गिफ्ट? दिस एनी टाइम रिव्हील होऊन जाईल ना. राहू दे ना. बाय द वे हा गिफ्ट फोडतोय तोपर्यंत तुम्ही हा ड्रेस बघू शकता. आणि कसा आहे हा ड्रेस मिंत्रावरून ऑर्डर करण्यात आला आहे. तर तब तक आप बताओ हाउ डू यू फील ऑन योर बर्थडे? मी छान फील करते. 50 वर्षाची झाली मी आज. खूप मोठा. अरे वाव. तो मूळ आहे का? थँक्यू. एवढं शेतात येऊन लागला. मम्मीने मला सांगितलं. नाही तू मला आधीच सांगितलं होतं. हा. मग मी हे प्रिप्लॅन केलं होतं. मम्मीने मला काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की मला AI सेन्सर वाला कॅमेरा पाहिजे, जो ट्रायपॉड पाहिजे, जो मूव्ह करेल मम्मी. तर तो ट्रायपॉड पण मूव्ह करेल त्यासोबत. अँड आय थॉट इट इज अ युजफुल गिफ्ट होतं म्हणून मी ते gift केलं. खूप युजफुल आहे खरंच माझ्यासाठी. कारण खूपदा काय होतं, मला शूट करायचं असतं परंतु मग मी म्हणजे खूप महत्वाच्या गोष्टी, मग ती रेसिपी असेल किंवा काही असेल आणि मग ते कॅमेरा लावा, हे करा, मग ते कंटाळा करते मी की बाबा आता हातातलं सोडून मध्येच कॅमेरा लावायला जाऊ. तर मी एकदा बोलली होती तर त्याने आठवणीने मला ते गिफ्ट दिलं. थँक्यू. खूप युजफुल आहे माझ्यासाठी. म्हणजे मी याच्याने व्हिडिओ शूट करेल आणि ते तुमच्यापर्यंत घेऊन येईल. वाव. मला काय नाही. ते बघ ते तुझ्याकडे बघतोय. मी पण बोललो होतो त्याला. हो अच्छा आहे रे. विसरून गेला म्हणून. हा. तू आठवतं का मी बोललो तुला? याला हाईट पण काय? असेल ना. मम्मीला ते घेऊन जायचं ट्रिपवर. हा
हे आता तर नवीन नवीन आहे बघितलं बटन वगैरे आहे. ते सगळं सेटिंग करावं लागेल आणि मग ते मला सेट केलं की मी बरं, जिकडे मी- जिकडे मी कपडे जाईल. काढू? प्रतीककडून बर्थडे गिफ्ट, प्रतीकने मला तसे बरेच बर्थडे गिफ्ट दिले, जसं की माझ्यासाठी हा केक आणला, माझ्यासाठी हे गिफ्ट आणलं आणि त्याला आज उद्याचा पण दिवस प्लॅन केला आहे, सो स्टे ट्यून. आज तो खूप माझ्या मागे लागला होता की मम्मा चल आपण हेअर स्पा करू किंवा तू कला केसांची कुठली तरी ट्रीटमेंट घे. बऱ्याचदा मी घ्यायची बर्थडेच्या वेळेस स्ट्रेटनिंग म्हणा किंवा हेअर कलर, परंतु माझा मूड नव्हता. त्याने खूप मला आग्रह केला पण मी बोलले प्लीज नको, ते किती राहिले ते छटाकभर, आता काही नाही करायचे, तर केसर रे छटाकभर राहिले. टाइम नव्हता म्हणून नाही केला आज. नाही पण प्लस आज केलं असतं, उद्या आपण हा, आणि जिथे उद्या चाललोय मग परत भिजलो असतो, मग केस परत खराब झाले असते. नाही भैया स्पा सांगत होता तर मी म्हटलं की नको. तर अशा पद्धतीने आम्ही बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे. स्टार्ट केलं. बट मम्मी का बेस्ट गिफ्ट क्या है मम्मी? मला हे अभ्यास करायला लागणार आहे. दोनों बेस्ट गिफ्ट हा सेल्फ प्रोक्लेम्ड. हे गॉडने दिलेलं गिफ्ट, प्रशांतजींचं कॉन्ट्रीब्युशन आहेच त्यात. इथे आईचा वाढदिवस चाललाय, त्याला काय घेणं देणं नाही की ही आपले किती लाड करते. हा बापरे, पाहिला का कसा, बापरे त्याला खेळायला पाहिजे कोणी, सोड त्याला की. टाइम तर बघ. केक कट करून झाल्यानंतर अग्निपथ मूव्ही आम्ही बघत होतो 2 वाजेपर्यंत आणि इथे प्रतीकने घेतलेला AI ट्रायपॉड तो ट्राय करतो आहे आणि अद्यापही मी त्याचे फंक्शन लर्न नाही केली, शिकली नाही. बघू म्हटलं, म्हणजे आज जेव्हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतो अजूनही ते गिफ्ट तसंच ठेवलेलं आहे. बाय द वे, कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि खूप सगळ्या मैत्रिणींनी मला बर्थडे विश केलं तर त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लव यू ऑल. बाय बाय. टेक केअर. इथं बघा प्रतीक आणि करीना त्यांचं चाललं आहे, तो ट्रायपॉड ट्राय करता येते की तो कशा आपल्या ॲक्शन फॉलो करतो आपण जे पण करू. आणि प्रतीक बघा त्या करीनाचं कसं नाव घेतो आहे.